नाम बडे और दर्शन छोटे असं म्हणतात. हे भिकारचोट म्हणे निवृत्त न्यायाधीश आणि यांना सुनेकडून काय हवी तर फॉर्च्युनर गाडी. आता डांगीत घालायची का ती गाडी? या भाडकावांचं पुढचं सगळं आयुष्य हे तुरुंगात कसं जाईल यासाठी एखादा चांगला वकील उभा करून जोरदार मांडणी करून त्या त्विषाच्या भावानं आपलं कर्तव्य पार पाडावं. पण अशा प्रकरणात हे सो कॉल्ड मोठे लोक, वरपर्यंत हात पोचलेले इन्फ्लुएन्सवाले असे लोक असतात आणि ते सहज अशा गुन्ह्यांमधून सुटतात. हा जो समज पसरलाय ना, या समज आणि या गैरसमजाला चाप बसला पाहिजे. मित्रो, आज पुन्हा नेहमीच्या राजकीय विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन मला तुम्हाला काही सांगायचं आहे, काही दाखवायचं आहे. तर स्क्रीनवर जो दिसतोय ना, तो तरुण म्हणजे हर्षित शर्मा आहे. कोण हर्षित शर्मा? काय म्हणणं आहे या हर्षितचं? काय कहाणी आहे या तरुणाची? देशाच्या सीमेवर शत्रूशी लढणारा हा एक भारतीय सैन्याचा मेजर आहे, आणि जो आज आपल्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याच व्यवस्थेविरुद्ध लढतोय. होय, ज्याला सीमेवर शत्रूंशी लढायचं होतं ना, तो आज आपलं राष्ट्रीय कर्तव्य सोडून इथं आलाय. त्याच सीमांच्या आत वसलेल्या इंडिया नावाच्या खंडप्राय देशातल्या पोलीस प्रशासनाकडे दाद मागायला, इथल्या न्यायव्यवस्थेकडे विनंती करायला की डोळ्यावर बांधलेली ती पट्टी आता तरी काढून जाणतेपणानं, डोळसपणानं न्याय करा. या हर्षितच्या आयडेंटिटीबद्दल फारसा गोंधळ न घालता, हा कोण आहे, काय आहे, याबद्दल तुमची उत्सुकता फारशी न ताणता, मी थेट सांगतो की ज्या त्विषा शर्मा नावाच्या तरुणीच्या आत्महत्येचं प्रकरण सध्या गाजतंय ना, त्या कधीकाळी मिस पुणे राहिलेल्या सुंदर सुविद्य अशा त्विषा शर्माचा हा भाऊ आहे, मेजर हर्षित शर्मा. त्विषा शर्माच्या मृत्यूनंतर तिच्या घरच्यांची काय अवस्था झाली आहे माहिती आहे का तुम्हाला? तिची आई तर त्या दिवसापासून एक रात्रही झोपलेली नाहीये. संपूर्ण कुटुंब हे या जबरदस्त धक्क्यानं जणू उद्ध्वस्त झालंय. पण दुसरीकडे या धक्क्याला जबाबदार ठरवली जाणारी व्यक्ती, ते सो कॉल्ड आरोपी कोण आहे माहिती आहे? तर आपल्या न्यायव्यवस्थेत ज्यांना मानाचं स्थान असतं, त्या न्यायदानाचं काम करणाऱ्या एका निवृत्त महिला जिल्हा न्यायाधीश गिरीबाला सिंग यांचं नाव या सगळ्या प्रकरणात घेतलं जातं. तर मूळची नोएडा इथली राहणारी 33 वर्षीय माजी मॉडेल आणि अभिनेत्री त्विषा शर्मा हिची ओळख 2024 मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर भोपाळमधल्या वकील समर्थ सिंगशी होते. डिसेंबर 2025 मध्ये त्यांचा विवाह रीतसर पार पडतो. लग्नानंतर त्विषा भोपाळच्या कटारा हिल्स भागात आपला पती आणि सासरच्या लोकांसोबत जाऊन राहू लागते. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच त्विषाला हुंड्यासाठी आणि इतर घरगुती कारणांवरून शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागतं, आणि असा आरोप तिच्या पालकांनी केलेला आहे. सासरच्या लोकांकडून महागड्या वस्तूंची, विशेषतः टोयोटा फॉर्च्युनर गाडीची मागणी केली जात होती तिच्याकडे. तर 12 मे 2026 रोजी रात्री त्विषा भोपाळमधल्या तिच्या सासरच्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळते. सासरच्या लोकांनी हा आत्महत्या असल्याचा दावा केलाय. मात्र त्विषाच्या कुटुंबियांनी यावर तीव्र संशय व्यक्त केलाय, कारण मृत्यूपूर्वी काही वेळ आधीची गोष्ट आहे की त्विषानं तिच्या आईला आणि मित्रांना फोन आणि मेसेज केले होते. त्यात तिने स्पष्ट लिहिलं होतं की तिची चारी बाजूनी कोंडी झाली आहे, कोंडी केली जाते, आणि ती सफोकेटेड होत असल्याचं तिने म्हटलं होतं. श्वास कोंडला जातोय तिचा. तिच्या एका मित्राला पाठवलेल्या मेसेजमध्ये तिनं आय एम ट्रॅप ब्रो, थोडक्यात काय तर मी या दुष्टचक्रात साप फसले, अडकले, असं लिहिलं होतं. तिनं सो कॉल्ड आत्महत्या करण्याआधी ती तिच्या आईशी बोलत असतानाच तिचा पती समर्थ खोलीत आल्यावर तिनं आईला चल समर्थ आलाय असं म्हणत फोन कट केला, असा तिच्या आईचा आरोप आहे. आता या वरवर आत्महत्या वाटणाऱ्या प्रकरणात असे काही धक्कादायक खुलासे समोर आलेत जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. गिरीबाला सिंग, ते निवृत्त जिल्हा न्यायाधीश, तिनं स्वतःच्या अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात जे कॉल डिटेल्स CDR दाखल केलेले, त्यांनीच तिचा खरा चेहरा उघडा पाडलाय. आपल्या सुनेचा मृत्यू होतो, पण संशयास्पद मृत्यूच्या वेळी या महिला न्यायाधीशाकडे पोलिसांना फोन करायला वेळ नव्हता, रुग्णवाहिका बोलवायला वेळ नव्हता, आणि त्विषासाठी हळव्या झालेल्या तिच्या आईला हे सांगायलाही वेळ नव्हता की असं असं झालंय म्हणून. मग तिच्याकडे वेळ कशासाठी होता? वेळ होता तो सिस्टीम मधल्या 40 प्रभावशाली लोकांना फोन करण्यासाठी. तिने 40 कॉल केलेत. काय गरज होती हो? जर का तुम्ही काहीच केलेलं नव्हतं, तुमची सून डिप्रेस्ड होती, त्या डिप्रेशनमध्ये तिनं आत्महत्या केली असा तुमचा दावा आहे, तर मग एक न्यायव्यवस्थेत काम केलेली बाई नेमकं काय करेल अशा वेळी? पण या बाईनं समोरून काही कॉल्स केलेत मोठमोठ्या वजनदार लोकांना. त्विषाच्या भावानं मेजर हर्षितनं जेव्हा हे कॉल्स रेकॉर्ड पाहिले तेव्हा तो थक्क झाला. हे कॉल्स कोणाला केले होते माहिती आहे तुम्हाला?
पहिले काही कॉल्स कोणाला? CCTV टेक्निशियन्सनं, ज्यांनी त्यांच्या घरातले CCTV इन्स्टॉल केले होते. त्यांना बोलावून या बाईनं नेमकं काय केलं? कोणी उघडपणे बोलत नाहीये, पण CCTV फुटेजच्या टाईमलाईनमध्ये मधलं फुटेज गायब आहे. कसं झालं, कोणी केलं, हे पोलीस शोधतील, आपलं काम नाही. त्यानंतरचे कॉल्स होते ते न्यायव्यवस्थेतल्या बड्या लोकांना, म्हणजे रिटायर्ड जजेस वगैरे जे असतात ना त्यांना. त्यानंतरचे कॉल्स होते भोपाळ पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या 1991च्या बॅचच्या एका वरिष्ठ DG रँकच्या पोलीस अधिकाऱ्याला. पोलीस अधिकाऱ्यासोबत तर 9 वेळा संभाषण झालंय. एका बाजूला सून आत्महत्या करून मरून पडलेली आहे, पुढचं काहीच होत नाही, तिला खाली आणून ठेवलेलं आहे, आणि ही बाई फोन करते. का करत होती फोन? नंतर तिने फोन जो केलाय तो तर फार महत्वाचा आहे. मध्य प्रदेशच्या सध्याच्या लोकायुक्तांना फोन केला त्याने. तर मृत्यूच्या रात्री या महाचतुर निवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश बाईनं लोकायुक्तांना एकदा दोनदा नव्हे तर तब्बल 3दा फोन केलाय. हे नेमकं काय होतं? कंडोलन्स कॉल म्हणतात ते, सांत्वनपर कॉल्स होते का? तुमच्या घरात मयत झाल्यावर जे लोक कॉल करून तुम्हाला तुमचं सांत्वन करतात ना, झालं ते वाईट झालं, आम्ही आहोत तुमच्यासोबत, त्यासाठीचे कॉल्स होते का? तर अजिबात नाही. हे असे कॉल, सांत्वनपर कॉल्स, हे लोकांकडून येतात, इनकमिंग असतात. ते कधीही समोरून केले जात नाहीत, ते लोक आपल्याला करतात. साधी गोष्ट आहे हो. आणि यातली सर्वात धक्कादायक आणि संशयास्पद गोष्ट म्हणजे त्विषाच्या मृत्यूनंतर अवघ्या 40 मिनिटात त्या गिरीबालानं पहिला फोन लावला आहे तो CCTV टेक्निशियनला. पालकांना फोन करण्याआधी CCTV ऑपरेटरला फोन का केला गेला? कारण यांना पुरावे नष्ट करायचे होते. त्यांना CCTV फुटेजशी छेडछाड करायची होती. आता पोलिसांना जे फुटेज मिळालंय त्यात फक्त त्विषा वर जाताना दिसते तिच्या बेडरूमकडे, आणि नंतर मृतदेह खाली आणताना दिसतो, दोघे तिघे धरून आणतायत. आता तिथे जे काही उपस्थित असलेले जे नोकर आहेत त्या नोकरांच्या चेहऱ्यावर थोडासा धक्कादायक असा भाव दिसतोय, पण बाकीचे सगळे, म्हणजे तिचा नवरा, ही बाई स्वतः जे सगळं मॉनिटर करत होती, कसं आणतायत, काय करतायत, ते सगळे शांत आणि रिलॅक्स होते. म्हणजे समजून जा, हा सरळ सरळ कट आहे, कट. एवढं सगळं होऊनही त्विषाचा नवरा हा फरार होता. का फरार होता? जर काहीच केलं नाही तुम्ही तर. ही निवृत्त न्यायाधीश जी आहे तिनं आधीच अटकपूर्व जामीन मिळवलाय. काय तर म्हणे मी 60+ आहे, ज्येष्ठ नागरिक आहे. त्विषाचा भाऊ मेजर हर्षितनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर कुटुंबानं 5 मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. त्यातल्या 4 मागण्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब मान्य केल्यात. पहिली मागणी होती या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी व्हावी. दुसरी, पहिल्या दिवसापासून फरार असलेला आरोपी समर्थ सिंग याला तातडीने अटक व्हावी. गिरीबाला सिंगचा जामीन रद्द व्हावा, कारण तिने 63 वर्षाची साधी महिला असल्याचा खोटा आव आणून जामीन मिळवलाय. ती बाहेर आहे, पण ती बाहेर येऊन ती काय करते तर TV चॅनल्सवर त्विषाच्या चारित्र्यावर चिकलफेक करते, तिचं चारित्र्य हनन करते. डिप्रेस होती, तिचं लफडं होतं, तिच्या पोटात जे मूल होतं ते दुसऱ्या तिसऱ्याचंच होतं, असं काय 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 ही बाई बोलते. झाडाला पाणी घालत नव्हती म्हणे, झाडांवर एवढं प्रेम हिचं. पण 5वी मागणी जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे रिपोस्टमार्टम करण्याची, त्विषाच्या मृतदेहाचं पुन्हा एकदा पोस्टमार्टम. तर यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हा जो काही निर्णय जो आहे तो मी नाही देऊ शकत, न्यायालयाचा विषय आहे. म्हणून आता हे कुटुंब हायकोर्टात धावत गेलेलं आहे. एका बाजूला मुलीचे अंतिम संस्कार रखडलेले आहेत, आई न्यायासाठी आक्रोश करते, आणि आरोपी जे आहेत ते याच सिस्टीममधले मोठे मासे असल्यानं एका बाजूला सिस्टीम जी आहे ती आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसते. पण गिरीबाला सिंग, तुम्ही एक गोष्ट विसरलात. तुम्ही पुरावे लपवू शकता, सिस्टीममधली तुमची जी मित्रमंडळी आहेत त्या मित्रमंडळींना फोन करू शकता, त्यांची मदत घेऊ शकता, पण वर बसलेल्या देवाला, नियतीला नाही फसवू शकत तुम्ही. आणि या देशातले 140 करोड जनतेच्या डोळ्यात धूळ नाही फेकू शकत तुम्ही. आज सकाळच्याच वर्तमानपत्रात बातमी वाचली मी, त्विषाचा फरार पती भोपाळमध्ये पकडला गेला, आणि त्या गिरीबाला सिंगचा अटकपूर्व जामीनही बहुधा रद्द केला गेला. कोर्ट आज त्विषाचं जे रिपोस्टमार्टम करायचं आहे त्याबद्दल निर्णय देणार आहे. एकंदरच जे पुरावे सापडलेत, महत्त्वाचं म्हणजे CDR ह्या गिरीबाला सिंगचे, आणि त्यातलं तिचं संभाषण, महत्त्वाचं म्हणजे CCTVवाल्यांना बोलवून डिलीट केलेलं जे फुटेज आहे ते रिकवर सुद्धा करता येतं हे विसरली ती बाई. त्यानंतर या सोकॉल्ड बड्या धेंडांची विकृत मानसिकता जगासमोर येईल का हा प्रश्न आहे. हे सगळं झाल्यानंतर नाम बडे और दर्शन छोटे असं म्हणतात. हे भिकारचोट म्हणे निवृत्त न्यायाधीश, आणि यांना सुनेकडून काय हवी तर फॉर्च्युनर गाडी. आता डांगीत घालायची का ती गाडी?
या भाडकावांचं पुढचं सगळं आयुष्य हे तुरुंगात कसं जाईल यासाठी एखादा चांगला वकील उभा करून जोरदार मांडणी करून त्या त्विषाच्या भावानं आपलं कर्तव्य पार पाडावं. पण अशा प्रकरणात हे सो कॉल्ड मोठे लोक, वरपर्यंत हात पोचलेले इन्फ्लुएन्सवाले असे लोक असतात आणि ते सहज अशा गुन्ह्यांमधून सुटतात. हा जो समज पसरलाय ना, या समज आणि या गैरसमजाला चाप बसला पाहिजे. सामान्य कुटुंबातल्या पोरीबाळींना हॅरॅस करून, त्यांचा छळ करून एकतर त्यांना मारलं जातं किंवा त्यांना जीव द्यायला भाग पाडलं जातं. आता हे असं जीव द्यायला भाग पाडणारे, तर काही जीव घेणारे जे लोक असतात ना, त्विषाच्या बाबतीतही दाट संशय निर्माण झालेला आहे. तिचा जीव घेतला गेलाय. तेव्हा त्विषाच्या मारेकऱ्यांना जन्माची अद्दल घडावी यासाठी जनतेनंही आवाज उठवायला हवा. तर जनतेनं नेमकं काय करायचं हे सांगण्याचा अधिकार माझ्याकडे नाही आहे. कारण काय की आपण असं जर काय बोललो तर ते परत सिस्टीमच्या विरोधात बोललं जात आहे, सरकारच्या विरोधात बोललं जात आहे आणि मग कुठेतरी आपल्याला पण काही उपमा दिल्या जातील या भीतीपोटी मी काही बोलत नाही आहे. पण मी माझं मत मांडलं आहे उघडपणे. तुमचं यावर काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं हे मात्र कमेंट्स करायला विसरू नका. जरूर कमेंट्स करून मला कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.